नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी. आज आपण टी-ई-टी या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला 90+ मार्क घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूयात. तर बघा प्रश्न पहिला आहे, जन्माला आलेल्या बालकाचा वाढीचा वेग जास्तीत जास्त पहिल्यांदा किती कालावधीमध्ये दिसून येतो? म्हणजे जे मूल जन्माला आलेलं आहे त्याचा वाढीचा वेग जास्तीत जास्त पहिल्यांदा कोणत्या कालावधीमध्ये दिसून येतो? ऑप्शन बघा, जन्मापासून 1 वर्षापर्यंत, ऑप्शन बी पहिल्या 6 महिन्यांपर्यंत, ऑप्शन सी वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत आणि ऑप्शन डी आहे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत. तर जे मूल जन्माला येतं त्याचा वाढीचा वेग जास्तीत जास्त पहिल्या 6 महिन्यांपर्यंत दिसून येतो. प्रश्न दुसरा, बालकांच्या वाढीवर परिणाम करणारा घटक खालीलपैकी कोणता नाही? इथे बघा प्रश्न काय आहे, वाढीवर परिणाम करणारा घटक, बालकांच्या वाढीवर परिणाम करणारा घटक खालीलपैकी कोणता नाही असं विचारलेलं आहे. काही गडबडीमध्ये आपण काय करतो, जो घटक आहे तोच ऑप्शन आपण चूज करतो. तर इथे आपल्याला नाही असं विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे भाषा. बालकांच्या वाढीवर भाषेचा खालीलपैकी बालकाच्या वाढीवर भाषेचा परिणाम होत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा, वाढ आणि विकास या संकल्पनांबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? वाढ आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यांच्याबद्दल आपल्याला जे विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, वाढ हा विकासाचा केवळ एक अंश आहे. बरोबर उत्तर बी. पुढचा प्रश्न, वाढ प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या बाबींशी संबंधित आहे? प्रश्न बघा, वाढ प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लांबी, उंची, तरमान आणि वजन. बघा मित्रांनो, वाढ आणि विकास या दोन घटकांमध्ये परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो. तर हे दोन्ही घटक, या दोन्ही घटकामधील फरक, समानता हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून जायचे आहे, जेणेकरून या प्रश्नांवरती, या घटकांवरती जर प्रश्न आला तर तुमचा मार्क तिथे जाणार नाही. बघा पुढचा प्रश्न देखील वाढ या घटकावरच आहे. वाढ कोणत्या स्वरूपाची असते आणि तिचे वैशिष्ट्य काय आहे? वाढ कोणत्या स्वरूपाची असते आणि तिचे वैशिष्ट्य काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, ती संख्यात्मक असते आणि मोजता येते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर उंची, लहान बाळाची उंची आपल्याला मोजता येते. काही वर्षांनी त्याची उंची किती झाली आहे किंवा काही महिन्यांनी त्याच्या उंचीमध्ये किती फरक आलाय तो आपल्याला संख्येच्या रूपात सुद्धा मांडता येतो, म्हणून ती संख्यात्मक आणि ती मोजता येते. पुढचा प्रश्न बघा, विकासाच्या प्रक्रियेबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असं विचारलेलं आहे. डेव्हलपमेंट बद्दल हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, विकास विशिष्ट वयापर्यंतच होतो, म्हणजे एका ठराविक वयापर्यंतच विकास होतो. तर ऑप्शन नंबर डी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बालकाची शारीरिक वाढ झाली म्हणजे त्याचा विकास झाला असे म्हणता येते का? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नाही. शारीरिक वाढ म्हणजे विकास नव्हे. विकास आणि वाढ यामध्ये खूप फरक आहे. तो फरक तुम्ही चांगल्या रीतीने कव्हर अप करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न, विकासावर परिणाम करणारे मिश्र घटक कोणते? विकासावर परिणाम करणारे मिश्र घटक कोणते? तर बरोबर उत्तर आहे अनुवंश, परिस्थिती, सराव आणि प्रशिक्षण या सगळ्या घटकांचा विकासावरती परिणाम होतो. तर ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विकासाच्या विविध पैलूंमध्ये शरीर व अवयवांचा विकास कोणत्या अंगामध्ये समाविष्ट होतो? विकासाच्या विविध पैलूंमध्ये, ज्यांना की आपण एरियाज ऑफ डेव्हलपमेंट बोलतो, शरीर व अवयवांचा विकास कोणत्या अंगांमध्ये समाविष्ट होतो? तर हा शारीरिक विकास यामध्ये समावेश होतो, कारण याच्यामध्ये शरीर व अवयवांचा विकास, जी की आपली फिजिकल ग्रोथ आहे, ती शारीरिक विकास हे बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 10. बालकाचा कारक विकास म्हणजे मोटर डेव्हलपमेंट कशाशी संबंधित आहे? मोटर डेव्हलपमेंट कशाशी संबंधित आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर अगदी सोपं उत्तर आहे स्नायूंचा विकास आणि शारीरिक हालचाल. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विकासाच्या कोणत्या अंगांमध्ये बालक खुणांची भाषा ओळखायला आणि ऐकून बोलणे या गोष्टी सुरू करतो? म्हणजे कोणत्या अंगांमध्ये जे आपले पार्ट्स आहेत विकासाचे त्यापैकी कोणत्या पार्ट्समध्ये अंगांमध्ये बालक खुणांची भाषा म्हणजेच खुणांची भाषा शिकणे व ती ऐकून बोलणे ह्या गोष्टी सुरू करतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भाषिक विकास म्हणजे भाषेची डेव्हलपमेंट होते, लँग्वेज डेव्हलपमेंट यामध्ये येतो. पुढचा प्रश्न बघा. अवधान, स्मरण, संकल्पनांची निर्मिती, समस्या निराकरण हे कोणत्या विकासाचे अंग आहेत? अवधान, स्मरण, संकल्पनांची निर्मिती, निराकरण, समस्या निराकरण हे कोणत्या विकासाचे अंग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बोधात्मक विकास, ज्यामध्ये बालकाला लक्ष वेधून घेणे, स्मरण करणे, एखादी गोष्ट बघितलेली असेल ती नंतर आठवणे म्हणजे स्मरण, संकल्पनांची निर्मिती आणि समस्या निराकरण म्हणजे त्याच्यासमोर एखादा प्रॉब्लेम आहे त्याला कसं सोडवायचं हे त्याच्या लक्षात येतं. तर हे कोणत्या विकासाच्या अंगामध्ये येतं? बोधात्मक विकास. बघा मित्रांनो, भरपूर प्रश्न असे आहेत की जे वाढ आणि विकास यांच्यावरती विचारलेले आहेत आणि हमखास या दोन्हीही टॉपिकवरती तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतील. त्यामुळे हे दोन्हीही टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या करून जायचे आहेत, जेणेकरून तुमचे मार्क कटणार नाहीत. आणि मेनली डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सुद्धा ज्याचे ते पार्ट्स दिलेले आहेत, सामाजिक असो, नैतिक, भावनिक, बोधात्मक किंवा शारीरिक असे विकास जे असतील ते पूर्णरित्या तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत. म्हणजे तुमचा एकही मार्क तिथे जाणार नाही. पुढचा प्रश्न बघूयात. जेव्हा बालक समाजाच्या अपेक्षेनुसार वर्तन करायला सुरुवात करतो आणि त्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलतो, तेव्हा तो कोणता विकास साधतो असे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नैतिक विकास. म्हणजे तो नैतिकतेकडे जातोय, नैतिकता शिकतोय. आपण जर एखादी गोष्ट चुकीची केली तर आपल्याकडे आपल्या घरातले, परिवारातले किंवा आजूबाजूचे लोक कशाप्रकारे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते, तर हे कोणत्या विकासाचं अंग सांगता येईल आपल्याला? नैतिक विकास. समोरचा प्रश्न बघा. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत लहान बालक जे गुण समाजाकडून किंवा शाळेतून प्राप्त करतो, त्यांना काय म्हणतात? सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत लहान बालक जे गुण समाजाकडून किंवा शाळेतून प्राप्त करतो. आता समाजाकडून म्हणजे जे परिवारातले लोक आहेत, त्याचे मित्र आहेत किंवा तो शाळेत जायला सुरुवात करतो, तेव्हा तो जे गुण समाजाकडून किंवा शाळेतून प्राप्त करतो, त्यांना काय म्हणतात असं इथे विचारलेलं आहे. तर याचा बरोबर गुण आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे संपादित गुण. ऑप्शन नंबर सी. समोरचा प्रश्न बघा. भावनिक विकासामध्ये बालक प्रामुख्याने कोणत्या गोष्टी शिकतो? प्रश्नामध्ये बघा भावनिक विकासावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघूयात. अनुवांशिक नियमांचे पालन करणे, फक्त शिक्षकांचे अनुकरण करणे, आपल्या वयोगटातील गटाबरोबर जुळून घेणे, आपल्या वयोगटातील गटाबरोबर जुळून घेणे आणि चूक बरोबर ओळखणे, वस्तूंचे अचूक मापन करणे. तर बघा, तुम्ही जर थोडी इथे ट्रिक लावली, काय विचारले आपल्याला प्रश्नामध्ये? भावनिक विकास असं विचारलेलं आहे. म्हणजे तो भावनांशी रिलेटेड असणार आहे. अनुवांशिक नियमांचे हे चुकीचं ऑप्शन आहे. फक्त शिक्षकांचे अनुकरण हे सुद्धा चुकीचं आहे. वस्तूचे अचूक मापन करणे हे सुद्धा चुकीचे. तर बरोबर उत्तर आहे सी. आपल्या वयोगटातील गटाबरोबर जुळून घेणे आणि चूक बरोबर ओळखणे. प्रश्न क्रमांक 16. भावनांचा आविष्कार करणे आणि भावनांचे व्यवस्थापन करणे हे कोणत्या विकासाच्या क्षेत्रात येते? भावनांचा आविष्कार करणे आणि भावनांचे व्यवस्थापन करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास. समोरचा प्रश्न बघूयात. बालकाच्या विकासाच्या अवस्थेचे प्रमुख 2 टप्पे कोणते? तुम्हाला विकासाच्या अवस्था विचारलेल्या आहेत. तर प्रमुख 2 टप्पे असतात, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. हे बालकाच्या विकासाचे प्रमुख 2 टप्पे आहेत.
प्रश्न क्रमांक 18. जन्मपूर्व अवस्थेतील जनना अवस्था किती आठवड्यापर्यंत असते? तर ती असते 2 आठवड्यापर्यंत. जन्मपूर्व अवस्थेतील जनना अवस्था ही किती आठवड्यांपर्यंत असते? 2 आठवड्यांपर्यंत. बघा मित्रांनो, तुम्हाला इथे बालकाच्या विकासाच्या ज्या अवस्था असतात त्या देखील पाठ कराव्या लागतील चांगल्या प्रकारे. त्याच्यावरतीही भरपूर प्रश्न येतात. समोरचा प्रश्न, जन्मपूर्व अवस्थेतील गर्भ अवस्था याचा कालावधी किती असतो असं विचारलेलं आहे. गर्भ अवस्थेचा म्हणजे मूल जन्माला यायच्या आधी जी गर्भ अवस्था असते तिचा कालावधी किती असतो? तर तो किती असतो? 2 ते 10 आठवडे. समोरचा प्रश्न, जन्मानंतरच्या अवस्थेत अभ्रक अवस्था याचा कालावधी किती असतो? अभ्रक अवस्था याचा कालावधी विचारलेला आहे. तर तो असतो जन्मापासून 1 महिन्यापर्यंत ते मूल अभ्रक अवस्थेमध्ये असतं. समोरचा प्रश्न बघा, जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशव अवस्था याचा कालावधी किती असतो? तो असतो जन्मापासून 5 वर्षापर्यंत जी अवस्था असते तिला आपण शैशव अवस्था असं बोलतो. ह्या पूर्ण अवस्था ती अभ्रक अवस्था असतो, गर्भ अवस्था असो, शैशव अवस्था असतो किंवा किशोर अवस्था, ह्या तुम्हाला पूर्ण याचा जो पिरियड आहे तो पूर्ण पाठ करून घ्यायचा आहे. याच्यावरतीही भरपूर प्रश्न विचारले जातात. परीक्षेला हमखास 2 ते 3 प्रश्न बालकांच्या ज्या अवस्था आहेत त्यावरती असतो. चला समोरचा प्रश्न बघूयात. जन्मोत्तर अवस्थेतील बाल्य अवस्था किंवा किशोरावस्था कोणत्या वयोगटात? आता इथे तुम्हाला वयोगट म्हणजे तोच टाइम पिरियड विचारलेला आहे, कोणत्या इयर मध्ये येतं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 6 ते 12 वर्ष ही किशोरावस्था असते. पुढचा प्रश्न, कुमार अवस्था किंवा पोगंड अवस्था हे तिन्ही एकाच अवस्थेचे वेगवेगळे नाव आहेत. या अवस्थेचा कोणता वयोगट असतो? या अवस्थेचा वयोगट विचारलेला आहे आपल्याला. तर याचं बरोबरचं उत्तर आहे 13 ते 19 वर्ष ही काय आहे? कुमार अवस्था आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं शैशव अवस्था. मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं किशोर अवस्था. किशोर अवस्था असते 6 ते 12 वर्ष आणि कुमार अवस्था असते 13 ते 19 वर्ष. समोरचा प्रश्न बघा, वॉटसन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सामाजिकरणाची कोणती व्याख्या विचारलेली आहे? आता असेही प्रश्न भरपूर येतात की एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव देतात आणि त्यांनी केलेली मानसशास्त्राची तुम्हाला व्याख्या विचारली जाते, डेफिनेशन विचारली जाते. तर तुम्हाला व्याख्याही चांगल्या प्रकारे पाठ कराव्या लागतील किंवा तुम्हाला व्याख्या देतील आणि ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केलेली आहे असंही तुम्हाला प्रश्नामध्ये ते विचारू शकतात. तर ही व्याख्या तर आपल्याला इथे शास्त्रज्ञ दिला आहे वॉटसन यांनी काय केलेली आहे? सामाजिकीकरण ही एक मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. ही व्याख्या कोणी केलेली आहे? वॉटसन यांनी केलेली आहे. समोरचा प्रश्न बघूयात. बघा, मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला शास्त्रज्ञ दिला होता आणि त्यांनी काय व्याख्या केली असं विचारलेलं होतं आणि ऑप्शन मध्ये 4 व्याख्या दिलेल्या होत्या. आता इथे आपल्याला व्याख्या दिलेली आहे, त्यावरतून आपल्याला ती व्याख्या कोणी केलेली आहे तो शास्त्रज्ञ ओळखायचा आहे. सामाजिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे जिच्यामुळे व्यक्ती सामाजिक नियम आत्मसात करते. सामाजिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्यामुळे व्यक्ती सामाजिक नियम आत्मसात करतो. तर ही व्याख्या केली आहे बर्न यांनी. पुढचा प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या मते बालकाला योग्य आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय? बालकाला आदर्श नागरिक व योग्य नागरिक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकीकरण होय. तर ही व्याख्या केलेली आहे चाइल्ड यांनी. पुढचा प्रश्न, ज्या प्रक्रियेत व्यक्ती समाजात वावरत असताना आपल्या भूमिका योग्य प्रकारे पार पाडण्यास शिकतो, ही व्याख्या कुणी केलेली आहे? तर ही व्याख्या केलेली आहे हॅरी जॉन्सन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, सामाजिकीकरणाचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे साधन कोणते? पहिले आणि महत्त्वाचे साधन विचारलेले आहे तर ते असतं कुटुंब. कारण मूल जेव्हा जन्माला येतं तर सर्वप्रथम ते आई, वडील, आजी, आजोबा त्याच्या कुटुंबासोबत असतं. प्रश्न, स्वप्रतिबिंब स्वप्रतिबिंब सिद्धांत कोणत्या मानसशास्त्राने मांडला? तर हा सिद्धांत मांडलेला आहे C.H. कुले यांनी. सेल्फ रिफ्लेक्शन थेरी C.H. कुले यांची आहे.
बघा, आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. लहान बालकांमध्ये येणारा अहम सिद्धांत म्हणजे इगो थेरी, ही थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच भरपूर प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला याची मदत परीक्षेमध्ये होईल. आणि परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रश्न कसे वाटले हेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.